आणि त्या पाहणार आहोत मोठ्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान। जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून पदवी मिळवणारे ते पहिले भारतीय। आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी भिडणार। दूध, कांदा, कापूस, सोयाबीनसह शेतमालाच्या दरांसाठी मनोज जरांगे आंदोलनाच्या तयारीत। मराठा आंदोलनाच्या दिवशीच ओबीसींचंही आंदोलन होणार। प्रत्येक जिल्ह्यात लाखांचे मोर्चे आम्ही काढणार। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची प्रतिक्रिया। पुन्हा एक मोठं आंदोलन 20 तारखेला या महाराष्ट्रात चालू होणार असेल। महाराष्ट्रातला समस्त ओबीसी समाज जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार, पण वेळ आल्यानंतर माझ्यासोबतचे नेते आमदार बोलतील। ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांचा दावा। माझ्याबरोबर असंख्य ओबीसी आणि मागासवर्गीयाचे कोट्यावधी लोक जे आहेत या राज्यातले आणि देशातले सुद्धा मोठ्या प्रमाणावर माझ्या पाठीमागे आहे, त्याच्यामुळे मी एकटा नाही। अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया, त्यांना लखलाभ। शिरूर लोकसभा जिंकून दाखवू, हे काल ठरवलेलं फायनल आहे, अजित पवारांचा विश्वास। तर कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही, अशी ही माहिती। चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थित काही संबंध नाहीये। त्यांची प्रतिक्रिया, त्यांना लखलाभ। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल। बात निकली है तो दूर तक जाएगी। अमोल कोल्हे यांचा अजितदादांना इशारा। 1.5 वर्षांपूर्वी कोल्हेंनी राजीनामा दिल्याचा अजित पवारांचं वक्तव्य। तर खासगीमध्ये झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, कोल्हेंचं उत्तर। निकली है तो दूर तक जाएगी आणि त्यामुळे ती बात निकली है तो दूर तक जाएगी। तर या सगळ्याचा मी 100% कायमच आदर करत आलेलो आणि त्यामुळे त्याविषयी मला भाष्य करणं उचित वाटत नाही। बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, कोल्हेंचा आढळराव पाटलांना टोला। मतदारसंघामध्ये केलेल्या कामांच्या जोरावर लोकांपुढे जाणार, कोल्हेंचं उत्तर। कोण टीका करताय? ती एक म्हण आहे, बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना। ये माझा राजकीय भूमिका बदलल्यामुळे अजित पवारांची माझ्यावर टीका। दादांची भेट घेऊन त्यांचं मत समजून घेईन, कोल्हेंचं वक्तव्य। दादा हे मोठे नेते आहेत आणि आता ते जी काही टीका करतायत, मी आहे तिथेच आहे। त्यामुळे जी काही टीका होते या संदर्भामध्ये जर त्यांना कान धरण्याचा अधिकार होता तेव्हाच त्यांनी धरला असता तर सोपं झालं असतं। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळी आणि म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतायत। अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याच्या दाव्यानंतर चव्हाणांचं चिखलीकरांना प्रत्युत्तर। त्यांची जागा डळमळीत आहे। मुद्दा एवढाच आहे की त्यांची जागेचं जे काय आहे भाजपमध्ये सुद्धा ही जागा नांदेडची येणं शक्य नाहीये, हा त्यांचा अंतर्गत अहवाल आहे। त्यामुळे आता काही ना काही संभ्रम निर्माण लोकांमध्ये करण्याकरता हा उद्योग ते विद्यमान लोकांनी केलेला आहे।